आज महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून मुंबई महानगरपालिकेपर्यंत येणार आहे। पण या मोर्चामध्ये मुंबई काँग्रेस सहभागी होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि वर्षा गायकवाड यांच्याकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना दिल्या जाणार आहेत याकडे लक्ष लागलेलं आहे। पण ही जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की या मोर्चामध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांचा पक्ष, त्यासोबतच मनसेचे झेंडे आपल्याला दिसत आहेत आणि त्यासोबतच शिवसेनेचे जे झेंडे आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत। पण कुठेही काँग्रेसचा जो झेंडा आहे तो आपल्याला दिसत नाही आहे। CSMTचा हा संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढवण्याचा जो विचार आहे तो मुंबई काँग्रेसचा आहे आणि राज ठाकरे यांच्या सोबत जाण्यास काही अडचणी असल्यानं या ठिकाणी ते मोर्चामध्ये सहभागी होणार नाही अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। पण प्रदेश काँग्रेसचे जे नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे काँग्रेसची नेमकी या मोर्चाबाबतची जी भूमिका आहे ती सुद्धा आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण ही जी दृश्य आहेत ती अत्यंत बोलकी आहेत। आपण स्पष्टपणे पाहतोय की मुंबई काँग्रेसचा कुठलाही बॅनर या मोर्चा संदर्भातला किंवा सत्याच्या मोर्चाबाबतचा या संपूर्ण परिसरामध्ये कुठेही दिसत नाहीये। त्यामुळे बरेचसे प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहेत की काँग्रेस आता भविष्यामध्ये जेव्हा केव्हा महानगरपालिका निवडणुका लागतील स्वबळावर लढवणार आहे, सगळ्या जागा लढवणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चर्चा सुरू झालेल्या आहेत पण जी माहिती मिळते त्यानुसार या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचा घटक म्हणून जे नेते आहेत काँग्रेसचे ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि काही काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये सहभागी सुद्धा होणार आहेत। त्यांची स्वतःची काय भूमिका मांडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज 1 वाजता मोर्चा सुरू होणार आहे पण आपण पाहतोय की पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे या मोर्चावर पावसाचं सुद्धा सावट आहे। तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस या मोर्चामध्ये आता सहभागी होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश ग्रुपसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।